अर्ज माघारी घेण्याची मुदत आता संपलेली आहे। यामध्ये बहुतांश नाराज आणि बंडखोरांनी आपापले अर्ज मागे घेतलेत, मात्र काहींनी आपली भूमिका बदललेली नाही। ते अजूनही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं दिसतंय। बहुतांश जणांनी आपापले अर्ज मागे घेतलेले आहेत, मात्र अजूनही काही असे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी महायुती महाविकास आघाडी या दोन्ही मधल्या अनेक बंडखोरांचे अर्ज तसेच कायम आहेत। याच संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। मुंबईतून मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, पुण्याहून चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अमरावतीवरनं सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। या तीनही ठिकाणावरनं तिथल्या नाराजांचे बंडखोरांचे नेमके काय अपडेट्स आहेत ते आपण जाणून घेऊया। मीनाक्षी, सर्वात आधी आपल्याकडे येतो। मुंबईत अनेक असे बंडखोर होते महायुतीत महाविकास आघाडीमध्ये की ज्यांनी आपली भूमिका बदलली, त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना समजावलं, काहींनी आपले अर्ज मागे घेतले, मात्र काही असे आहेत की त्यांची भूमिका अजूनही कायम आहे। मीनाक्षी, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातली याबद्दलची नेमकी काय माहिती आहे? नक्कीच अजिंक्य, आपण पाहतोय की उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपलेली आहे आणि अशातच आपण पाहतोय की मुंबईतली सध्या स्थिती जर जाणून घेतली तर महायुतीमध्ये ज्या उमेदवारांनी बंडखोरी केली होती यातले अजूनही आपल्या निर्णयावरती ठाम आहेत। जसं सदा सरवणकर यांनी आपल्या भूमिकेवरती ठामपणे राहिलेले आहेत। एकूणच अर्ज मागे घेण्याची मुदत संपलेली आहे। राज ठाकरेंच्या भेटीला देखील ते गेले होते आणि कुठेतरी राज ठाकरेंनी ही भेट नाकारली आणि त्यानंतर सदा सरवणकर हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। तर दुसरीकडे बोरिवली मतदारसंघातून आपण पाहिलं तर गोपाल शेट्टी यांच्या देखील उमेदवारीवर मागच्या काही दिवसांपासून चर्चा होती। त्यावेळेस आपण पाहतोय की गोपाल शेट्टी यांची देखील मनधरणी जी आहे पक्षश्रेष्ठीकरण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे। खरं पाहायला गेलं तर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जी घडामोड घडते त्यामध्ये दिंडोरी असेल, अणुशक्ती नगरमध्ये आपण पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार देण्यात आले होते, मात्र शिंदेच्या शिवसेनेकडनं त्यांच्या उमेदवारीची अर्ज जे आहे ते मागे घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता आपण पाहतोय की दिंडोरीमध्ये नरहरी जिरवळ असतील आणि अणुशक्ती नगरमधला सना मलिक ह्या उमेदवार असणार आहेत। एकूणच आपण पाहतोय की बंडखोरी करणारे जे उमेदवार आहेत त्यांना पक्षश्रेष्ठीकडनं जी माहिती देण्यात आली होती, जो निरोप पाठवण्यात आला होता, ते सकाळपासूनच आपण पाहतोय की या संदर्भात चर्चा होती। दरम्यान आपण पाहतोय की देवगिरी बंगल्यावरती अद्याप सुनील तटकरे आणि अजित पवार हे उपस्थित आहेत, मात्र आज सकाळपासूनच आपल्या बंडखोर उमेदवारांना ते संपर्क करत आहेत। एकीकडे आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडवरनं नाना काटे यांनी देखील आपली उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे। तर पारनेरचे सुजित जावरे यांना देखील अजित पवार यांनी आज सकाळी फोन करून निरोप दिलेला आहे, विनंती केलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी जी जाहीर केली होती त्यानंतर आज आपण पाहतोय की त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्याच घडामोडी पाहता आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ ही संपलेली आहे आणि अद्यापही काही जण जे आहेत ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। ठीक आहे मीनाक्षी, अशाच आमच्या सोबत राहा। यानंतर आपण पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातली नेमकी काय अपडेट आहे आपण ते जाणून घेऊया। चंद्रशेखर भांगे आहेत आपल्या सोबत आपले प्रतिनिधी। चंद्रशेखर, पुण्यामध्ये पुण्याच्या आजूबाजूच्या अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये सोबतच पश्चिम महाराष्ट्रातले जे काही महत्त्वाचे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी बंडखोरी झाल्याचं समजलेलं होतं, काय नेमकी स्थिती आहे? 3 वाजून गेलेत आता, काही बंडखोरांनी आपापले अर्ज मागे घेतलेत का किंवा काही आपल्या भूमिकेवर ठाम दिसतायत का? नक्कीच, खरं तर पुणे शहरामध्ये मात्र आपण पाहूयात, पुणे शहरामध्ये सर्वप्रथम काँग्रेसचे तिन्ही जे बंडखोर उमेदवार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शिवाजीनगर मतदारसंघातून काँग्रेसचे नेते मनीष आनंद यांनी माघार घेतलेले, त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा अर्ज जो आहे तो कायम जे आहे त्या काँग्रेसच्या माजी महापौर जे आहेत त्यांनी सुद्धा आपला अर्ज उमेदवारी जो आहे तो तसाच ठेवलेला आहे, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणून माघार घेतलेले। त्याचबरोबर पर्वती मतदारसंघातून माजी उपमहापौर जे आहेत आबा बागुल यांनी सुद्धा उमेदवारी जो अर्ज आहे ते कायम ठेवलेला। या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर त्या तिन्ही उमेदवारांनी आपला अर्ज कायम ठेवलेला। जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर पुरंदरमधून जे आहेत ते अजित पवार गटाचे झेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज आहे तो कायम ठेवलेला आहे। त्याचबरोबर इंदापुरामधून प्रवीण माने यांनी आपला उमेदवारी अर्ज आहे तो कायम ठेवलेला आहे। त्याचबरोबर आपण जुन्नरला पाहिलं त्या ठिकाणी शरद सोनवणे आणि आशाताई बुचके या ठिकाणी हे दोन्ही उमेदवार महायुतीतील आहेत आणि या दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी त्या ठिकाणी कायम ठेवलेला आहे। त्या ठिकाणी जो आहे आपण पाहिलं की महायुतीचे उमेदवार अतुल बेनके त्या ठिकाणाहून निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं की भोर
वेल्हा मुळशी या मतदारसंघातून किरण दगडे पाटील आणि रमेश कोंडे हे महायुतीचे 2 उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो कायम ठेवण्यात आलेला आहे. आपण पाहिलं की शहरातील महायुतीचं बंड देवेंद्र फडणवीस यांनी 2 तारखेला येऊन थंड केलं होतं. या ठिकाणच्या सगळ्या महायुतीतले बंडखोरांची मनधरणी केली होती, परंतु जिल्ह्यातील महायुतीचे म्हणजे बंडखोर आणखी जे थोड्या आहेत ते- वेळात आणखी काही गोष्टी कदाचित स्पष्ट होऊ शकतील. चंद्रशेखर असेच आमच्या सोबत जोडलेले रहा. आपण यानंतर जाणार आहोत सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे. सूरज, अमरावती आणि आजूबाजूच्या भागांमध्ये विदर्भातल्या इतर महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये जिथं बंडखोरी मोठी झालेली होती, शमवण्यात यश त्या पक्षांच्या नेत्यांना आलंय का? 3 वाजून गेलेत, आता बंडखोरी शमली आहे का? नक्कीच आपण जर बघितलं तर अमरावती जिल्ह्याची परिस्थिती जर बोलायची झाली तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहे. 8 विधानसभा मतदारसंघापैकी जर पाहिलं तर 8 महायुतीच्या बंडखोरांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तसेच महाविकास आघाडीमधून 3 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले. मात्र आपण जर बघितलं तर तिवसा मतदारसंघातून भाजपचे नेते आहेत रविराज देशमुख यांनी माघार घेतलेली आहे. त्यांना जे आहे भारतीय जनता पार्टीचं राज्य उपाध्यक्ष पद देण्यात आल्यामुळे त्यांनी रविराज देशमुखांनी माघार घेतली. त्यामुळे यशोमती ठाकूर आणि राजेश वानखडे यांच्यामध्ये तिवसामध्ये लढत होणार आहे. बडनेरा मतदारसंघाची परिस्थिती जर बोलायची झाली तर जे भाजपचे बंडखोर आहेत तुषार भारती यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले होता, तो त्यांनी कायम ठेवले. त्यामुळे बडनेरा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये मोठी बंडखोर झालेली आहे. सोबतच बडनेरा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या ज्या ठाकरे गटाच्या नेते आहेत प्रीती बंड यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे रवी राणांना हा मोठा झटका या ठिकाणी म्हणावा लागेल. अमरावती शहरातील विधानसभा मतदारसंघातील चित्र जर बघायचं जर झालं तर जगदीश गुप्ता जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी मंत्री सुद्धा राहिलेले आहेत, त्यांनी मात्र आपला अपक्ष उमेदवारी अर्ज जो कायम ठेवलेला आहे. दुसरीकडे मेळघाटची परिस्थिती जर बोलायचं झालं तर मेळघाटमध्ये माजी आमदार प्रभुदास भिगावेकर जे आहे त्यांनी आपला अपक्ष उमेदवार जो भरला होता, मात्र त्यांनी अपक्ष उमेदवार जो मागे घेतलेला आहे. त्यामुळे मेळघाटमध्ये ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर मोर्शी उरुड मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होणार आहे. विदर्भातील पहिलीच ही मैत्रीपूर्ण लढत म्हणावं लागेल, कारण का विद्यमान आमदार जे आहे देवेंद्र भुयार आणि भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्या दोघांचे या ठिकाणी उमेदवारी अर्ज या ठिकाणी कायम असणार ठीक आहे. म्हणजे काही जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे, तर काही जण अजूनही बंडखोरीवर ठाम आहेत, आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे काही ठिकाणी तिरंगी, काही ठिकाणी चौरंगी लढती होण्याची देखील शक्यता आहे. मीनाक्षी, चंद्रशेखर आणि सूरज, आपले आभार. आपण या संदर्भातली माहिती दिली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.